नमस्कार. मी रुपाली जोशी, स्पेशल एज्युकेटर. आपण आजपर्यंत ऑटिझम मुलांवरती बरीचशी माहिती घेतलेली आहे. आज प्रॅक्टिकली आपण बघूयात, की ऑटिझम मुलांवरती कसं काम केलं जातं, की जे आपण नेहमी बोललो होतो, की ऑटिझम मुलांमध्ये असेल किंवा इतर कुठल्या मुलांमध्ये असेल, त्याचं अटेन्शन स्पॅन, सिटिंग स्पॅन म्हणजे एका जागेवर बसण्याची क्षमता, मूल एका जागेवर बसत नाही. मूल सारखं पळपळ करत असतं. तर ती क्षमता कशी डेव्हलप करायची? त्याचं अटेन्शन कसं डेव्हलप करायचं? तर याविषयी आपण बोललो होतो. तर आज प्रत्यक्ष आपण बघणार आहोत, की मुलाचं अटेन्शन कशा पद्धतीने डेव्हलप केलं जातं. हे 2 वर्षांचं बेबी आहे. 2 वर्षांचं मूल आपल्याला ॲक्टिव्हिटी करताना दिसतं आहे. आईस्क्रीम स्टिक्स ते एका डब्यामध्ये टाकताना दिसतं आहे, की जेणेकरून मुलाचं आय हँड कोऑर्डिनेशन डेव्हलप होईल, अटेन्शन डेव्हलप होईल आणि त्यासोबत सिटिंग स्पॅन आणि फाईन मोटार सुद्धा डेव्हलप होईल. आता इथे पण बघा, सुरुवातीला मूल ज्यावेळी आलं, तेव्हा खूप नॉन कोऑपरेटिव्ह मोडमध्ये मूल होतं. त्याचा सिटिंग स्पॅन अजिबातच नव्हता. मुलाचं म्हणजे खूप रडायचं मूल जोरजोरात. 2च वर्षांचं बेबी आहे. पण भयंकर मोठा आवाज होता, की ज्याच्या रडण्याने सगळीच डिस्टर्ब होऊन जायची. तर आता मस्तपैकी एन्जॉय करत-करत ॲक्टिव्हिटी करताना मूल दिसतं आहे. अवघ्या 4-6 महिन्यामध्ये मुलामध्ये हे बदल झालेले आहेत. तर जेव्हा जसं आपण बोललेलो होतो, की आधी थिअरी आपण अभ्यास केलेली आहे बऱ्यापैकी, की मुलांचं अटेन्शन, सिटिंग स्पॅन, आय हँड कोऑर्डिनेशन, कॉन्सन्ट्रेशन कशासाठी आवश्यक आहे? तर पुढे भविष्यामध्ये मूल एडीएली ट्रेन होण्यासाठी आणि मुलाचं प्री रीडिंग, प्री रायटिंग आणि रायटिंग रीडिंग स्किल डेव्हलप होण्यासाठी ह्या गोष्टी येणं मुलाला आवश्यक आहेत. म्हणून ज्यावेळी आपल्याला मूल सुरुवातीला आमच्याकडे येतं, तर बऱ्याच वेळा पालक इन्सिस्ट करतात, की नाही मूल पेन, पेन्सिल पकडत नाही किंवा अभ्यास करत नाही वगैरे. तर त्याच्या अगोदर आम्हाला ही त्याच्या मागची कारणं काय आहेत ही शोधावी लागतात. मुलाचं सिटिंग स्पॅन कसा आहे, मुलाचं अटेन्शन कसं आहे, मुलाचं फाईन मोटार कसं आहे, त्याला पेन, पेन्सिल पकडण्या इतकी ग्रीप आहे का? मूल वाचन लिखाण करणे इतका त्याचा सिटिंग स्पॅन आणि अटेन्शन आहे का? या सगळ्या गोष्टी बघूनच या पुढच्या या ॲक्टिव्हिटीज आम्ही ठरवलेल्या असतात. आता इथे पण बघा मुलाला त्याचं फाईन मोटार, आय हँड कोऑर्डिनेशन, छोटा-मोठा कन्सेप्ट या सगळ्या डेव्हलप करायच्या असतात. मूल पळून जाण्याचा पण प्रयत्न करतं बऱ्याच वेळा मधून-मधून. पण त्याला पुन्हा बसण्यासाठी मोटिव्हेट केलं जातं. तर अशा पद्धतीने मुलाला आपण ज्यावेळी त्याच्या भविष्याच्या दृष्टीने डी-एल आणि रीडिंग रायटिंगच्या दृष्टीने आपण जेव्हा मूल तयार करतो, तर त्याच्यासाठी या ॲक्टिव्हिटीज खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे प्रायमरीली जेव्हा मूल येतं आमच्याकडे, तर त्याला आम्हाला या गोष्टी कितपत येतात, मूल किती समजू शकतं, मुलाचं सिटिंग स्पॅन काय आहे, त्याचं आय हँड कोऑर्डिनेशन कसं आहे, कॉन्सन्ट्रेशन, अटेन्शन कसं आहे मुलाचं, हे आधी चेक केलं जातं आणि म्हणूनच आम्ही ॲडमिशन किंवा इतर गोष्टी जेव्हा सांगतो पालकांना, जेव्हा डिस्कस केल्या जातात मुलांच्या, की आम्ही आमचा ऑब्झर्वेशनचा पिरियड 15-3 आठवड्यांचा ठेवलेला असतो, की सुरुवातीला 15-3 आठवडे आम्ही मूल ऑब्झर्व्ह करणार आणि त्यातनं पुढे मग त्याला काय नीड्स आहेत त्याच्या आणि त्यानुसार त्याला त्या थेरपीज दिल्या जाणार. म्हणून मग आम्ही नेहमी पालकांना सांगत असतो, की तुम्ही आज सांगत असाल पालक कारण एक पालक म्हणून तुमचा बघण्याचा व्ह्यू आणि आम्ही प्रॅक्टिकली मुलाला बघताना किंवा घेतानाचा व्ह्यू याच्यामध्ये फरक असतो. कारण त्याच्या मागची थिअरी आम्हाला माहिती असते. आता बघा इथे आय हँड कोऑर्डिनेशन पण तितकंच महत्त्वाचं आहे. जेणेकरून जसं आपण बोललो होतो जेवण करण्यासाठी चमचा जर तोंडापर्यंत न्यायचा आहे तुम्हाला, तर तेवढा तुमच्या हातावरती मुलाच्या कंट्रोल येणं आवश्यक आहे. तर 2च वर्षांचं बेबी आहे म्हणून त्याच्याकडनं लगेच हे आपल्याला अपेक्षित नाहीच आहे. परंतु आज जर त्याच्यावरती काम केलं, तर भविष्यामध्ये पुढे ते मूल तसं डेव्हलप होणार. पण ते 4-5 वर्षांचं होईपर्यंत वाट बघायची नाहीये आपल्याला आणि त्यानंतर त्याच्यावरती काम चालू करायचं नाही. कारण मग पुढचे 4-6 महिने, वर्षभर त्याच्यामध्ये आपल्याला मूल ते गोष्ट शिकण्यासाठी घेईल. म्हणून त्याच्यावरती आजच या गोष्टीचं काम करणं गरजेचं आहे. म्हणून अर्ली इंटरव्हेन्शन, अर्ली डायग्नोसिस आणि अर्ली इंटरव्हेन्शन म्हणजे शीघ्र निदान आणि शीघ्र उपचार. शीघ्र उपचार म्हणजे फक्त वैद्यकीय उपचार नव्हेत, तर स्पेशल एज्युकेशनच्या दृष्टीने जे उपचार गरजेचे आहेत, ज्या थेरपीज गरजेच्या आहेत, त्या देणं मुलांना आवश्यक आहे. म्हणून अर्ली डायग्नोसिस आणि अर्ली इंटरव्हेन्शनला खूप महत्त्व आहे आमच्या स्पेशल एज्युकेशनच्या दृष्टीने. आता
जेव्हा अशी 2-2 वर्षांची मुलं जर आमच्याकडे आली आणि त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली, तर पुढे भविष्यामध्ये 4-5 वर्षांचं मूल झाल्यानंतर नॉर्मल स्कूलिंगमध्ये मूल छान प्रकारे सर्व्हाईव्ह होतं. तिथे त्याला काहीही अडचणी येत नाही किंवा त्याचे कुठले बिहेवियर प्रॉब्लेममध्ये आडवे येत नाहीत आणि छोट्या थोड्या बहुत ज्या गोष्टी राहिलेल्या असतात, त्याच्यासाठी आम्ही पालकांना सजेस्ट करतो, की मधून-अधून मुलांना थेरपी सेंटरला आमच्याकडे घेऊन येत जा. स्पेशल एज्युकेशनचा मधून-अधून टच ठेवा. आम्ही मुलाची जशी हे असेल स्टेटस असेल त्याप्रमाणे त्याला प्रोग्राम प्लॅन दिला जातो पालकांना सुद्धा, की तुम्ही 15 दिवसांनी या, आठवड्यातून 1 वेळा या, 2 वेळा या. अं, 15 दिवसातनं एकदा या, महिन्याभरातनं एकदा या किंवा 3 महिन्यातनं एकदा या. जसं मूल डेव्हलप झालेलं आहे, जशी त्याची नीड आहे, त्याप्रमाणे आम्ही पालकांना सजेस्ट करतो, की तुम्ही त्याप्रमाणे आमच्याकडे येत जा आणि त्याच्यामध्ये काय बदल झाले आहेत, काय नाही आहे, हे बघून पुन्हा पुढचा प्रोग्राम प्लॅन मुलाला दिला जातो. पालकांना त्यांच्या दिला जातो आणि त्यांना त्याचं ट्रेनिंग दिलं जातं, की हे कशा पद्धतीने घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा या टेक्निक्सनी किंवा या पद्धतीने जेव्हा आपण मुलांवरती काम करायला जाऊ, पालक म्हणून किंवा थेरपिस्ट म्हणून आपण जर या वेनी जर गेलो आपण 0 ते 6 वर्ष वयोगटाच्या मुलांच्या सोबत, सुरुवातीला स्पेशल एज्युकेशनचं ट्रेनिंग देणे आणि त्यानंतर नॉर्मल स्कूलिंगसाठी मूल पाठवणे. जर या वेनी जर आपण गेलो तर निश्चितच मुलांमध्ये छान बदल होतील. म्हणून मी नेहमी अर्ली इंटरव्हेन्शन, अर्ली डायग्नोसिस याच्यावरती बोलते. अर्ली इंटरव्हेन्शन म्हणजे नेमकं काय आहे? अ, हे आणि अर्ली डायग्नोसिस डायग्नोसिस तर ठीक आहे, मुलांचं होऊन जातं 2 वर्ष, 3 वर्षांचं असताना. पण अर्ली इंटरव्हेन्शन मुलांना मिळत नाही. तर अर्ली इंटरव्हेन्शन म्हणजे स्पेशल एज्युकेशनशी रिलेटेड ॲक्टिव्हिटी, की ज्या ओटीच्या ॲक्टिव्हिटी आहे, सेन्सरीची ॲक्टिव्हिटी आहे, अटेन्शन, सिटिंग स्पॅन, कॉन्सन्ट्रेशन आहे, हँड कोऑर्डिनेशन डेव्हलपमेंट आहे, प्री रीडिंग, प्री रायटिंग स्किल आहे, त्यानंतरच्या आहेत या गोष्टी. स्पीच डेव्हलपमेंट आहे मुलाचं. तर या सगळ्या गोष्टींवरती हळू जेव्हा काम होतं, जर असं 2-2 वर्षांची मुलं आली, तर ऑब्व्हियसली पुढच्या 2 वर्षामध्ये मुलामध्ये छान बदल झाले, की मूल नॉर्मल स्कूलमध्ये छान प्रकारे सर्व्हाईव्ह होऊ शकतं. त्याला तिथे काही अडचणी येणार नाहीत असं मला वाटतं आणि येतही नाहीत मुलांना अडचणी मग. जर या वेनी जर पालक म्हणून तुम्ही सुद्धा जर गेलात तर. सुरुवातीला स्पेशल एज्युकेशनचं सहकार्य घेतलं तुम्ही आणि नंतर मूल नॉर्मल स्कूलिंगसाठी टाकलं, तर निश्चितच तुम्हाला भविष्यामध्ये मुलासाठी जास्त अडचणी येणार नाहीत. हे पण ऑटिझम मूल आहे. अ, हे पण आलं तेव्हा त्याचा सिटिंग स्पॅन अगदीच 0 होता. प्रत्येक वस्तू तोंडात घालत होतं मूल. सेन्सरी इश्यू मुलामध्ये भरपूर होते. तर त्याच्या जेव्हा सर्वांगीण विकासावरती काम केलं गेलं, तर त्याच्यामध्ये आज छान बदल आहेत मुलामध्ये. पण आता मणी टाकताना बघा, मूल एक-एक मणी उचलून टाकत नाहीये किंवा मध्येच मूल बाटली पालथी करत आहे. म्हणजे दिलेला टास्क हा कंप्लीट करायचा असतो हे मुलाला माहिती नाही आहे. त्याच्यासोबत मूल खेळतं आहे. म्हणजेच अजून त्याचं मेमरी स्पॅन, अटेन्शन स्पॅन तेवढासा अजून विकसित झालेला नाहीये, की जेणेकरून मूल अशा ॲक्टिव्हिटी करतं आहे. आता इथे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत बघा, की आपण मागे बघितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये अटेन्शन स्पॅन, सिटिंग स्पॅनच्या व्हिडिओमध्ये, की हे ब्लॉक्स कशाप्रकारे घेतले जातात, की भविष्यामध्ये मुलाचं रीडिंग, रायटिंग डेव्हलप होण्यासाठी या ग्रिप्स आवश्यक आहेत. त्यामुळे या सगळ्या साहित्यांचा वापर आम्ही करतो. ईडीएल ॲक्टिव्हिटी शिकण्यासाठी आणि मुलांचं रीडिंग, रायटिंग स्किल डेव्हलप होण्यासाठी कुठल्या ग्रिप्स डेव्हलप आहेत होणं गरजेचं आहे, हे आपण मागे बोललो होतो, की आपल्याला प्री रिक्विजिट स्किल काय आहेत या गोष्टीसाठी. तर आपण प्री रीडिंग, प्री रायटिंग आणि रीडिंग, रायटिंग स्किलवरती पण आता बोलणार आहोत मुलांच्या, की त्यासाठी आवश्यक अगोदर काय आहे? काय डेव्हलप होणं गरजेचं आहे, की ज्यावेळी त्याच्या प्री रीडिंग आणि प्री रायटिंग आणि रायटिंग आणि रीडिंग स्किल डेव्हलप होतील. तर याविषयी पण आपण बोलणार आहोत. तर इथे बघा मुलाला सहकार्य करावं लागतं बऱ्याच वेळा मुलांना. त्यांना मोटिव्हेट करावं लागतं. ती टास्क कंप्लीट करण्यासाठी किंवा ती दिलेली गोष्ट पूर्ण करण्यासाठी आणि मुलाला प्रॉपरली ती गोष्ट जमण्यासाठी. तर मूल
अशा पद्धतीने मुलाला त्याचं सिटिंग स्पॅन, कॉन्सन्ट्रेशन, आय हँड कोऑर्डिनेशन डेव्हलप करण्यासाठी शिक्षक सुरुवातीला मोटिव्हेट करत असतो आणि या ॲक्टिव्हिटी मुलांच्या पुढच्या भविष्यासाठी खूप आवश्यक आहेत. आज पालकांना वाटतं, की हे काय नुसते खेळणे मांडलेत मुलांच्या समोर आणि मुलांना नुसतं साहित्य दिलं जातंय आणि मूल ते करतं आहे. त्याला तर हे जमतं आहे. पण भविष्यामध्ये ते किती फाईन गोष्टी आमच्या दृष्टीने गरजेच्या आहेत त्यांनी शिकणं, की भविष्यामध्ये मुलाला कमीत कमी अडचणी याव्यात. ज्यावेळी मूल नॉर्मल स्कूलिंगसाठी जातं, त्यावेळी त्याला कमीत कमी अडचणी याव्यात, या दृष्टीने या सगळ्या गोष्टी मुलांच्या घेतल्या जातात. तर आमचे व्ह्यूज म्हणून म्हटलं, की कुठलीही गोष्ट शिकवण्यामागे आमचे अनेक व्ह्यूज आहेत. फक्त एकच एक गोष्ट तुम्हाला दिसती आहे